उमेदवार आणि उद्याचे निश्चित खासदार श्री संजय जाधव, शिवसंग्रामचे नेते आमदार विनायकराव मेटे, माझे सहकारी जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर, विठ्ठलराव रबदरे, गणेशराव रोकडे, रामप्रभू मुंडे, राहुल पाटील, अभय चाटे, श्यामसुंदर मुंडे, श्रीनिवास मुंडे, डॉक्टर विजय गायकवाड, सुरेश बनगड, विलास गित्ते। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाची जयंती आहे आणि मी या सभेत बोलण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला अभिवादन करतो। या सभेला मी अजीत दादाला दाखवा कि अजीत दादा आके खोल के देखो जनता किसके साथ है। अजीत दादा ही काही बारामती नाही, ही जिंतूर आहे, जिंतूर। आणि योगायोग असा आहे की मी काल रात्री बारामतीला होतो, सभा घेतली। सुप्रियाताई पडणार आहे आणि जानकर निवडून येणार आहे। माझ्या मतदारसंघात शरद पवार तर मुक्कामच ठोकून आहे। मी म्हणलं राहा, शेवटपर्यंत राहा, 17 तारखेपर्यंत राहा, मतमोजणीला या आणि बीडचा काय हबाडा असतो ते सुद्धा पहा। मी बंडू जाधव काय सर्वच मराठवाड्यातले शिवसेना भाजपचे शिल्लेदार निवडून येणार आहेत। आता काल राष्ट्रवादीवाल्याने विचारलं, विनायकराव तुम्हाला घेतल्यास, आम्ही पहिलं 5 पांडव म्हणायचो, आता तुम्हाला घेतल्यास म्हणले 6 लोकांची गरज काय? 6 म्हणजे कोण सांगू का तुम्हाला? 6 कशाला घेतले ते? 4 लोक खंदेकरी, 1 तिरडी धरायला, म्हणजे तिरडी म्हणजे पाणी पाजायला, आणि 1 त्याला धरायला, कारण 1 त्याला धरतेच माहिती ना तुम्हाला। त्यामुळे काँग्रेसची राष्ट्रवादीची तिरडी काढायची म्हणून आम्ही चालतो। राष्ट्रवादीवाल्यांनी प्रचार केला म्हणे गोपीनाथ मुंडे येणार नाही, मी मॅनेज झालोय। हा, मी शरद पवारला मॅनेज झालो नाही। 95 साली मी त्यांचं राज्य घालवून आपलं राज्य आणलं होतं, पण यावेळी महाराष्ट्रात आणि केंद्रात मी राज्य आणल्याशिवाय राहणार नाही। मला मॅनेज करायला पवारांच्या 3 पिढीला जन्म घ्यावा लागेल। आणि म्हणून मला जो मानतो त्याला मला सांगायचं आहे, संजय जाधव म्हणजे गोपीनाथ मुंडे उभा आहे। संजय जाधवला मत म्हणजे गोपीनाथ मुंडेला मत। तेव्हा मला मत देणार आहात ना तुम्ही? हा तुमचा द्या सांगा। आता त्या भांबळेचं भोंबळ होईल। आता हे सांगा
हे भ्रष्टाचारी सरकार आहे. आज कोण सगळं यायलंय? हे मंत्रालय जाळलं का जाळलं तुम्हाला विचारतो. आपलं महाराष्ट्राचं तुम्ही वाचे यायले. आपलं सरकारवाल्यासाठी चौकशी करणार आणि ज्याने मंत्रालय जाळलंय त्याला मी जेलमध्ये घातल्याशिवाय राहणार. आणि मला आता बोर्डीकरण चहाला बोलवलंय, जाऊ का नको? मी लोकांना विचारल्याशिवाय काही काम करत नाही. नाही तर ते लोक म्हणतील बोर्डीकरणाला गोपीनाथ मुंडेने मॅनेज केलं किंवा बोर्डीकरांनी मला मॅनेज केलं. असं झालं तर तुमच्या फायद्यात आहे का तोट्यात आहे? मग फायद्याचं काम करतोय, तोट्याचं काम करत नाही. मी स्वतः माझ्या मतदारसंघात 8 सभा होत्या, पण उद्धवजीचा मला फोन आला, अरे नेता कसा असावा? त्याने सांगितलं, मुंडे साहेब मला एक शब्द द्या. म्हणून काय शब्द? ते म्हणजे मी आधी बोलणार नाही, मला आधी हो म्हणा. मला वाटलं काहीतरी दुसरंच असेल. ते म्हणले, माझा शिवसैनिक प्रमाणे तो भाय त्याचे जिंतूरला जाऊन सभा घ्या. कारण मी भाजपचे लोक आलते त्यांना म्हणलं वेळ नाही, शिवसेनेचे लोक आलते त्यांना म्हणलं वेळ नाही. पण शिवसेनेच्या नेत्याचा आपल्या कार्यकर्त्यावर प्रेम बघून मला वाटलं आपणही जाऊन त्याच्यासाठी प्रचार केला पाहिजे. अशी भाजप शिवसेनेची युती हम बने तुम बने एक दूसरे के लिए आणून शिवसेना आणि भाजप आणि आता अजून 4 पक्ष आहेत. RPI, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, म्हणजे बघा निळा, भगवा आणि पिवळा, हे 3 झेंडे. हे झेंडे दिमाखाने फडकतायत आणि त्यामुळं महायुती जिंकणार आहे. अशोक चव्हाण सुद्धा पडणार आहे. पद्मसिंग पडल्यातच समाय. आणि संजय जाधव म्हणे कुठला आहे तुमचा प्रचार? नाही, तिकडं कुठलं लातूर मधला आहे म्हणायत. आणि सोनिया गांधी कुठली? हा कुठली? रबदारी कुठली? सोनिया गांधी. मग शरद पवार म्हणले होते का नाही, विदेशाच्या महिलेच्या हाताखाली मी काम करणार नाही. मग तुम्हाला सोनिया गांधी चालते तर आम्हाला संजय जाधव का नाही चालत? असल्या प्रचाराला काय अर्थ आहे का? असल्या प्रचाराला काय अर्थ नाही. शरद पवार तरी कुठं बारामतीचे. आणि त्यामुळं अजित पवारांचं तर काय सांगावं. लोक मागत होते ते सोलापूरचे भैयासाहेब देशमुख उपोषणाला बसले होते आणि त्यांनी उपोषणाला बसले 40 दिवस ते पाणी मागत होते. तर आपले बाळराजे, मोठे राजे शरद पवार, त्याला कशामुळे जाणता राजा म्हणतात कळत तर काही नाही. जाणता राजा. आणि त्यांनी सांगितलं मी काय, मला सांगा ही मस्तीची भाषायची नाही. आजी दादा येणार आहे संध्याकाळी, हा मराठवाडा तुमची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही. मग माझं शरद पवारला म्हणणं आहे, अजय दादांनी ज्या प्रकारची भाषा वापरली तेव्हा तुमचं चिन्हच तुम्ही बदला. हे घड्याळ आहे ना, त्यांच्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटे.
कधी मिनिट कमी बी चाललं नाही, जास्त नाही, फेकून द्या, नवं चिन्ह घ्या. हे शोभतंय तुमच्या पुतण्याचं, त्याच्या करंगईचा फोटो काढून मग ते चिन्ह घ्या. म्हणजे बरं आहे ना, काँग्रेसचा पंजा आणि राष्ट्रवादीची करंगई. आणि म्हणून हे दुष्काळग्रस्त जनतेला नाही देऊ शकत, त्याला पाणी देऊ शकत नाही. राज्यकर्ते म्हणून हे मस्तवाल झाले. ह्यांची मस्ती शिवसेना भाजपच उतरू शकते. गेल्या वेळी भाजप शिवसेनेचा कॅन्डिडेट कशामुळे आला? 40,000चा लीड. किती होता? 40,000चा लीड शिवसेनेच्या उमेदवाराला होता. आता 75,000चा लीड. आपले 40 शेजारच्या ज्यांच्याकडे चहा द्यायला चाललोय त्यांचे 35 नाही का? नाही, त्यांचे 35 इतके नाही येत. दोन्ही मिळून 75,000. ह्या मतदारसंघात मराठवाड्यात सर्वात जास्त मतात भाजप शिवसेना इथं पडणार आहे. इथं भांबळे जरी इथला असला तरी ह्या तालुक्यामध्ये त्यांचा बोऱ्या वाजवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो, मुद्दाम होऊन संजय जाधव यांना मत मागायला मी आलेलो आहे. आणि सांगून द्या, दाखवून द्या. मी म्हणलोय ना, संजय जाधवला मत म्हणजे गोपीनाथ मुंडेला मत. त्यामुळे जिंतूर मध्ये एवढी लीड द्यायची की का राष्ट्रवादीने पुन्हा इथं उभा राहण्याची हिंमत करू नये. करणार नाही तुम्ही. आशीर्वाद द्या, साथ द्या आणि महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांना विक्रमी मताने विजयी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.